यांच्या तसेच मिलिंद माधव फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज वस्त्रापूर या ठिकाणी सायकल वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात येतोय। आजच्या या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचं मी ग्रामस्थ मंडळ वस्त्रापूर, ग्रामपंचायत वस्त्रापूर यांच्या वतीने प्रथम स्वागत करतो। आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून श्रीराम चव्हाण, डायरेक्टर जय गुरुदेव परिवार ग्लोबल फाउंडेशन पुणे यांचं या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन लाभणार आहे। तसेच चंद्रकांत निगडे जय गुरुदेव फाउंडेशन यांचं या ठिकाणी स्वागत करतो। तसेच समीर मापुसकर पुणे यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो। तसेच श्री रंगनाथ सहाने पुणे यांचे या ठिकाणी मी स्वागत करतो। श्री प्रशांत चितळे पुणे प्रोजेक्ट कन्सल्टंट जय गुरुदेव परिवार यांचे या ठिकाणी मी स्वागत करतो। तसेच श्री आनंद जोशी मिलिंद माधव फाउंडेशन पुणे यांचे या ठिकाणी मी स्वागत करतो। तसेच आमच्या राजा रघुनाथराव विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बांगे सर यांचे या ठिकाणी मी स्वागत करतो। एका उत्कृष्ट विद्यार्थ्यांना मोफत साहित्य वाटपाचा कार्यक्रम आहे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने या परिवाराचे सर्व डायरेक्टर श्रीराम चव्हाण, तसेच त्यांचे सर्व सहकारी चंद्रकांत निगडे, समीर मापुसकर, रंगनाथ सहाने आणि ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने वस्त्रापूर गाव राजा रघुनाथराव विद्यालय आणि जय गुरुदेव परिवार ग्लोबल फाउंडेशन एकत्र आलेले आहेत। ते आमचे मित्र प्रशांत चितळे प्रोजेक्ट कन्सल्टंट जय गुरुदेव परिवार, तसेच मिलिंद माधव फाउंडेशनचे आनंद जोशी आणि सौ जोशी मॅडम, त्यानंतर विद्यालयाच्या उपमुख्याध्यापक मोरे मॅडम, या गावच्या विद्यमान सरपंच नीलम झांजले, पोलीस पाटील विठ्ठल झांजले, विष्णू पवार, तसेच ग्रामपंचायत सदस्य शोभा झांजले, तसेच या ठिकाणी काही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे, शाळा उत्सव समिती अध्यक्षा गौरी झांजले, तसेच रमेश झांजले, सर्व ग्रामस्थ आणि आमच्या विद्यालयामधील काही कर्मचारी शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत, दानवले सर, रंकाळे सर, तसेच ज्यांना मी शब्द टाकला आणि हे सगळं नियोजन केलं ते किरण रणखांबे आणि ज्ञानेश्वर पायघर, मी उपस्थितांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो। हा कार्यक्रम घेण्यापाठीमागचा उद्देश असा आहे की वस्त्रापूर ते आर विद्यालय जरी 2-2.5 किलोमीटरचं अंतर असलं तरी कोणत्या प्रकारची वाहतुकीचं साधन नाही। विद्यार्थ्यांना वस्त्रापूर पासून राजा रघुनाथराव विद्यालयापर्यंत चालत यावे लागते आणि मग कुठेतरी विद्यार्थ्यांचा हा जो काही पायपीटीचा त्रास आहे तो त्रास वाचावा आणि म्हणून पुण्यामध्ये या संस्थेच्या माध्यमातून अनेक संस्थांमध्ये, अनेक सोसायट्यांमध्ये जे काही अनेक सायकली आहेत की त्या सायकलींचा वापर होत नाही, तर त्या दान रूपाने त्या सायकली गोळा केल्या जातात आणि जय गुरुदेव परिवार ग्लोबल फाउंडेशन त्या सायकली व्यवस्थेमध्ये दुरुस्त करतात आणि गरजूंपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात। तर आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। मी पुन्हा त्यांचं या ठिकाणी सरसे स्वागत करतो आणि माझं एक छोटंसं प्रास्ताविक थांबवतो। नमस्कार। आपल्या गावच्या ग्रामदैवत जानुबाई माता यांच्या चरणी वंदन करून मी आज या सायकल डोनेशनच्या उपक्रमामध्ये सर्व मान्यवरांचं, सर्व गावकऱ्यांचं स्वागत करतो। या कार्यासाठी माझ्याबरोबर पुण्याहून आमचे मापुसकर सर आहेत, त्यानंतर साने सर आहेत, माननीय जोशी सर आहेत, निगडे सर आहेत आणि ह्या सर्वांना एकत्रित करणारे आमचे प्रिय गुरुबंधू प्रशांतजी चितळे सर आहेत। आणि ही सगळी जी धडपड आहे आणि ही केवळ श्रीमान चितळे सर यांच्या प्रयत्नामुळे आणि त्यांच्या प्रेमापोटी सगळं झालेलं आहे। मला नुकतीच सरांनी कल्पना दिली की सर आपल्याला सुंदर आणि छान उपक्रम करायचा आहे आणि तो ग्रामीण भागातनं करायचा आहे आणि पहिली निवड माननीय भागे सरांच्या सहकार्यानं भागे सरांचं पत्र आलं। त्यामुळे सर गरजू मुलं आहेत जे खेड्यापाड्यातले ते 2-2, 3-3, 5-5 किलोमीटर पायी चालत येतात, तर अशा विद्यार्थ्यांसाठी आपण हे सायकली देणं गरजेचं आहे। कारण त्यांचा सायकलीमुळे काय होईल, त्या मुलांना शाळेत वेळेवर पोहोचता येईल, त्यांना अभ्यासाला वेळ मिळेल
त्यांचं येणं जाणं सुखकर होईल आणि पुढच्या शिक्षणासाठी त्यांना प्रोत्साहन मिळेल. आणि ही मुलं अभ्यासू आणि होतकरू गरजू मुलं आहेत सगळी. तर ह्या सगळ्या मुलांना आपण आपल्या जय गुरुदेव परिवार ग्लोबल फाउंडेशनच्या माध्यमातून आपण सायकलीचं आज प्राथमिक स्वरूपात 5 सायकलींचं वाटप करतोय. ऍक्च्युली अजून एक 10 सायकली आलेल्या आहेत सर आपल्याकडे. फक्त त्या कलेक्ट करणं, रिपेअरिंग करणं हा एक पार्ट आहे थोडासा पुढचा. आता हा उपक्रम मला वाटतं दर महिन्याला चालू राहील. आज या ठिकाणी या कार्यक्रमाच्या शेवटी माननीय प्रशांतजी चितळे सर आपल्याला गो आधारित शेती या संदर्भात, या प्रकल्पाच्या संदर्भात, तसेच जोशी सर आमचे दोन्ही मान्यवर आपल्याला थोडक्यात माहिती देतील. द्यायचे मी सर्व गावकऱ्यांचे, माननीय भांगे सरांचे, सर्व समस्त गावकरी सरपंच मॅडम, त्याचबरोबर आमचे पुण्यातले सर्व सहकारी गुरुबंधू आमचे माननीय चितळे सर, सरांचा स्टाफ पूर्ण आहे आपल्याबरोबर सदोदित असणार आहे. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद मानतो. आणि यानंतर तुम्हाला पुढच्या प्रोजेक्टची माहिती माननीय चितळे सर आणि इतर सहकारी देतील. धन्यवाद. नमस्कार. आणि संस्थेचे सगळे संचालक, विद्यार्थी, प्रिन्सिपल सगळ्यांचं अभिनंदन, कौतुक. तुम्ही सगळे जमलाय आणि ह्या कार्यक्रमाला शोभा आणताय. तर हा कार्यक्रम तसा बघितला तर आपल्या मला भावणार आहे. कारण मी सुद्धा खेड्यातनं आलेलो आहे आणि माझ्या 10वीच्या परीक्षेच्या वेळेला मी 3 मैल चालत जाऊन परीक्षा दिली. आणि मला आठवतं आहे की माझा गणिताचा पेपर जेव्हा होता त्यावेळेला मला उन्हातनं जाऊन मेमध्ये परीक्षा झाली आमची. त्यावेळेला मुख्याध्यापक यांचा शिक्षकांचा संप झाला होता आणि तो जवळजवळ 52 दिवस चालला होता 1978 साली. आणि त्यावेळी मला स्वतःला चालत जाऊन उन्हातून जाऊन आल्यानंतर गणिताच्या पेपरच्या वेळेला ताप आला होता आणि तापामध्ये सुद्धा मी चालत जाऊन आलो. तर विद्यार्थ्यांचे काय कष्ट होत असतील याची थोडीशी मला कल्पना आहे. आणि आज सुद्धा म्हणजे आपण बघतोय की मी 78 सालचं सांगतोय आणि आजची परिस्थिती 2026 साली सुद्धा 2.5 किलोमीटर अंतरावरती आर स्कूलला या मुलाला चालत जायला लागतंय. आणि याची कुठेतरी दखल या फाउंडेशनला झाली आणि त्याच्या माध्यमातून जे पदाधिकारी आहेत आणि चित्रे सर आहेत आणि तुम्ही सगळे प्रिन्सिपल आर स्कूलचे त्यांनाही हे जाणवलं आणि त्यातून हे घडतं आहे. तर यामध्ये एक आपल्याला जाणवतं की इच्छा म्हणजे काहीतरी करण्याची आणि दानाची इच्छा जी आहे ना ती महत्त्वाची आहे. आणि आपण तसं बघितलं तर स्वतः काहीच घेऊन येत नाही आणि काही घेऊन जातही नाही. पण या प्रवासामध्ये जे काय आपल्याकडे येतं ते आपण साठवत जातो आणि आपल्याला वाटतं की हे माझंच आहे. आणि त्या मोहामध्ये आपण इतके अडकतो की आपण इतरांकडे म्हणजे बघूच शकत नाही असं होतं. आणि आजची परिस्थिती अशी आहे की आपण इतके या चंगळवादी जीवनामध्ये पुढे आलेलो आहोत की आपल्याला फक्त मी आणि माझा स्वार्थच जाणवतोय. आणि त्या सगळ्या वातावरणामध्ये जेव्हा हा उपक्रम घडतोय तेव्हा मला खरंच भारावून मायरा होते. मला एवढंच वाटतं की या दानातून जे काही ताकद मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा त्यांनी उपयोग आपल्या स्वतःच्या उन्नतीसाठी करावा. वेळ घ्यायचा नाही आहे. आणि एवढंच समोर मला व सगळ्यांचं कौतुक आहे. मला काहीच कल्पना नव्हती आणि तुम्ही इथे आल्यानंतर मला त्यांनी फोन केला की तू इथे आहेस का, तर म्हटलं येतो मी. धन्यवाद. उपक्रम राबवत आहे याबद्दल सगळ्यांचेच कौतुक. गावाच्या वतीने आणि ग्रामपंचायतीच्या वतीने सगळ्यांचे खूप खूप आभार. धन्यवाद.